ही बघा, ही कुरकुरीत भेंडी तुम्हाला आवाज येत असेल. बघा किती छान क्रिस्पी झालेली आहे. ही मसाला भेंडी लहान लेकरांना खूप आवडते. भेंडीचा कुठलाही प्रकार लहान लेकरांना खूप आवडते आणि मसाला भेंडी स्नॅकच्या रूपामध्ये सुद्धा आपण खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता, याचा आवाज येत असेल. आपण इथे 1 पाव भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. या भेंडीचा मागील भाग आणि समोरील भाग अशा प्रकारे कट करून मधातून ही भेंडी अशी कापून घ्यायची आहे. भेंडीच्या मध्यभागी हे जे बीज असतात ना, हे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहे. या बीजामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे भेंडी कुरकुरी होत नाही. त्यामुळे आपल्याला हे सर्व बीज काढून घ्यायचे आहे. आणि बीज काढल्यानंतर तुम्ही बघू शकता, बीज काढल्यानंतर सर्व भेंडी आपल्याला अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. भेंडी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे सर्व. या भेंडीमध्ये 2 चम्मच तांदूळाचं पीठ टाकणार आहे, 2 चम्मच बेसन टाकणार आहे आणि पोहे खाण्याच्या चम्मचनी हे 2-2 चम्मच मोजून घेतलेले आहे. 1 चम्मच धनेपूड, चम्मच चाट मसाला, 1 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, चवीनुसार मीठ. हे सर्व मसाले भेंडीला कोट होईपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स होईपर्यंत मी फिरून घेणार आहे. सर्व मसाले भेंडीमध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडंसं अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि लिंबू थोडंसं पिळून घेणार आहे आणि परत भेंडी चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे. सर्व मसाले चांगल्या प्रकारे भेंडीमध्ये कोट झालेले आहे. आता ही भेंडी मी तळून घेणार आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि एक भेंडी आपण टाकून बघणार आहे, तेल तपलं की नाही तपलं तर. तेल चांगल्या प्रकारे तपलेलं आहे आपलं. तेल चांगलं तपलेलं असतानाच भेंडी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अशी एक एक करून भेंडी टाकून घ्यायची आपल्याला. एक खट्ट खूप मोठी भेंडी टाकायची नाही आहे. बघा अशा प्रकारे. आणि नंतर मंद आचेवर भेंडी तळून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे भेंडीला फिरवून फिरून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. जोपर्यंत याचा कलर असा सोनेरी होत नाही तोपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. बघा, छान अशा प्रकारे भेंडी तळून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, छान कुरकुरीत भेंडी झालेली आहे. अशा प्रकारे मी सर्व भेंडी तळून घेणार आहे. कुरकुरीत भेंडी ही तुम्ही 3 दिवस पर्यंत खाऊ शकता. हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही ठेवली तर ही चांगली राहते. 3 दिवस पर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे खाऊ शकता. आणि कुरकुरीत भेंडी बनवायच्या वेळेस तुम्ही जर थोडीशी काळजी घेतली तर अतिशय चांगल्या प्रकारे बनते ही भेंडी आणि तुम्ही नक्की करून बघा.